तुमच्या समोरच्या प्रश्नामध्ये चक्रवाढ व्याज काढायला सांगितलेलं आहे. तर दर दिलेला आहे तुम्हाला 5% आणि वर्ष दिलेले आहेत 2. तर मग 5% याचा अर्थ किती होतो? तर 5% याचा अर्थ 1/20 होतो. म्हणजे ₹20 जर तुमची मुद्दल असेल तर अंशातला ₹1 तुमचा व्याज असतो आणि ₹21 तुम्हाला रास मिळते. पण 2 वर्षासाठी असल्यामुळे सेम प्रक्रिया होईल. म्हणजेच या दोघांचा गुणाकार करा. जर तुमची मुद्दल 400 असेल तर तुम्हाला रास ₹441 भेटेल. 21 चा वर्ग 21 गुणिले 21. तर तुमचं व्याज किती झालं? ₹41. मग ही मुद्दल 400 नसून त्यांनी गणितामध्ये ₹2000 एवढी दिलेली आहे. ती कधी होणार? याला 5 ने गुणल्यानंतर मग चक्रवाढ हे जे व्याज आलेलं आहे त्याला सुद्धा 5 ने गुणा. किती येतील? 5 आणि 20 म्हणजे ₹205. ही एक पद्धत झाली. दुसरी एक पद्धत आहे जी रेशो पद्धत आहे. फक्त काय करायचं आहे 2 वर्षासाठी 2 एक लिहायचा आहे. हे 2000 आहे. 5% म्हणजे 120. सरळ पहिल्या वर्षासाठी 120 करा. हे जर भाग दिला तर इथे 100 येईल. याच्या खाली 100 लिहा. परत हे जे 100 आलेले आहे, हे जे 100 आलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये, परत त्याला 120 करा. किती येतील बघा? 100 गुणिले 120 किती आलं? 5 आलं. मग ह्या दोघांचा सरळ गुणाकार करा. तो किती येणार आहे? 200. हे सरळ व्याज झालं आणि ह्या दोघांचा गुणाकार 5 हे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधला फरक आला. पण दोन्ही मिळून काय आलं? हे दोन्ही मिळून चक्रवाढ व्याज येत असतं जे की ₹205 आहे. जर तुम्हाला याचा कन्सेप्ट शिकायचा असेल तर इथे रिलेटेड